सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मेष राशीच्या लोकांना एकामागून एक आनंदाच्या नव्या बातम्या देणारा आहे, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला आनंदाचं वातावरण असेल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा ताण घ्याल, ज्यामुळे तुमची थोडी चिडचिड होईल आणि कुटुंबातील सदस्य तुमच्याबद्दल चिंता करतील. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी आई वडिलांचा आशीर्वाद तुम्ही नक्की घ्या. तुम्ही काही महत्त्वाच्या चर्चेतही सहभाग घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी लॉंग ड्राईव्हवरती जाण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील हेवेदावे दूर होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र असणार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल हट्ट आणि गर्व करू नका, नाहीतर काही ना काही समस्या निर्माण होतील. जर एखाद्या महत्त्वाच्या कामाची चिंता तुम्हाला सतावत असेल तर ते काम आज पूर्ण होईल. व्यावसायिकांनाही गती मिळेल, ज्यामुळे त्यांच्या अनेक समस्या दूर होतील. तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेणं टाळावं लागेल, नाहीतर तुम्हाला ते परत करण्यामध्ये अडचणी येतील आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे लोक आज व्यवसायामध्ये मोठं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, परंतु तुम्ही अपयशी ठराल. कामामध्ये दिरंगाई करणं तुम्हाला टाळावं लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मित्राशी चर्चा करावी लागेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभकार्य होत असल्यानं कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्या लगबगीमध्ये आज असतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूपच फलदायी ठरणार आहे. तुम्ही घरातील आणि बाहेरील तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमच्यावरती खुश राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली एखादी चूक तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते, त्यामुळे आज अतिशय काळजीपूर्वक काम करा आणि तुमच्या कामाच्या योजनांवर आणखी काम करा, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा देखील मिळण्याची शक्यता आहे. एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. भागीदारीत एखादं काम सुरू करणं तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या मनामध्ये सुरू असलेली घालमेल तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करून त्यांच्याशी याविषयी चर्चा करू शकता. तुमच्या काही योजनांना गती मिळाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल मित्रांशी चर्चा करू शकता. आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अचानक लाभाचा दिवस असेल. जर तुमचा पैसा तुमच्या व्यवसायामध्ये कुठेतरी अडकला असेल तर तुम्हाला तो परत मिळू शकेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. शरीरामध्ये काही बदल होत असलेले आपल्याला जाणवले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जोखीम उचलली तर तुमचं नुकसान होऊ शकतं. परीक्षेच्या चांगल्या निकालामुळे विद्यार्थी खुश होतील आणि ते वडिलांकडे काही मागणी करण्याची शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. तुमच्या वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा राहील आणि तुम्ही तुमचं कोणतेही ध्येय अगदी सहज साध्य करू शकाल. तुम्ही जमीन, इमारत, घर, दुकान इत्यादींचा व्यवहार करणार असाल तर आवश्यक कागदपत्रांवरती
पूर्ण खात्री करूनच मगच काळजीपूर्वक सह्या कराव्यात. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींची संख्या देखील आता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, ज्यांना तुम्ही तुमच्या चातुर्याने गप्प कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आजच्या दिवशी खूप खर्च करावा लागणार आहे. तुम्ही गुंतवणूक योजनांमध्ये काही पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला फारसा फरक पडणार नाही. नोकरदार लोकांना कोणतंही काम विचारपूर्वक करावं लागेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. बऱ्याच काळापासून तुम्ही तुमच्या अडचणींचा सामना करीत असाल तर त्यापासून तुम्हाला आज दिलासा मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची देखील इच्छा तुमची होऊ शकते आणि कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडे काहीतरी नवीन मागण्याची आज शक्यता आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आज चांगला दिवस आहे. खास करून धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या कलात्मक कौशल्यांमध्ये आज सुधारणा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाबाबत चिंतित असलेले तरुण आज चांगली कामगिरी करून दाखवतील. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला आज पुरेपूर फायदा होईल. तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार आणि परंपरा शिकवाल. पैशांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस चांगला जाणार आहे, लक्षात ठेवा. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या जोडीदाराने केलेल्या काही चुकीच्या गोष्टींशी सहमत व्हावं लागेल, ज्याचा त्यांना मागाहून पश्चाताप होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आजच्या दिवशी आनंद आणि समृद्धी वाढताना दिसतेय. वैयक्तिक बाबतीतही तुमच्यासाठी अनुकूल असतील. तुम्हाला अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाला निघावं लागेल. वैयक्तिक जीवनामध्ये तुमची रुची वाढेल. तुमच्या जवळचे काही लोक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, जे तुम्हाला टाळावे लागतील. आज तुमची काही प्रभावशाली लोकांशी भेट होईल. तुम्हाला घरातील आणि बाहेरील तुमच्या कामामध्ये समतोल ठेवावा लागेल, नाहीतर तुमच्या कामाला उशीर होऊ शकतो, ज्यामुळे लोक तुमच्यावरती नाराज होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आज खर्चाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. पोकळ दिखावा करणाऱ्यांसाठी तुम्ही जास्त पैसे खर्च केले तर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरं जावं लागेल. व्यावसायिकांनी आज सावधगिरी बाळगायला हवी, नाहीतर एखादी व्यक्ती त्यांचा मोठा करार पूर्ण करण्यामध्ये अडथळे निर्माण करू शकते. घरातील आणि बाहेरील लोकांशी तुम्हाला ताळमेळ राखण्यामध्ये यशस्वी व्हावं लागेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला आज फळ मिळेल. घाईगडबडीमध्ये आज तुम्ही कोणतंही काम करू नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजच्या दिवशी एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळवण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमची सर्व कामं ही जबाबदारीनं पूर्ण करावी लागतील, नाहीतर समस्या निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक लोक त्यांच्या काही योजना पुन्हा सुरू करू शकतात. तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी आज तुम्हाला मिळू शकते. आज तुम्हाला रचनात्मक कार्यातही यश मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींमुळे थोडी गैरसोय होण्याची मात्र शक्यता आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.